मल्टीप्लायरचा रिझल्ट चेक करण्यासाठी आलतो आपण. तर या ठिकाणी आपण टरबूज प्लॉटला या मल्टीप्लायर दिलते. हे शेतकरी आहेत आपले. सर्वप्रथम नाव सांगा सर. गजानन जगन्नाथ. बर. तर या प्लॉटला 10 दिवसा अगोदर मल्टीप्लायर सोडले होते आपण ड्रिपने, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण काय वाटत आहे सर तुम्हाला मल्टीप्लायर बद्दल? कशा पद्धतीनं डेव्हलप झाला प्लॉटमध्ये? याच्या अगोदर काय होती कंडिशन आणि आता काय वाटतं? वाढ जरा झपाट्यानं झाली. वाढ झपाट्यानं झाली. फळ सेटिंग, फुल सेटिंग बद्दल काय सांगता बाकी शेतकरी मित्रांना मल्टीप्लायर बद्दल? मग वापरायला काही अडचण नाही याची, बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं फुलाचं डेव्हलप सुद्धा चांगलं आहे. ही कळीची सेटिंग आहे आणि अशा पद्धतीनं फळांची साईज सुद्धा बनते. तर अशा पद्धतीनं फळ लागवड होत आहे. तर बरंच असे फळं या ठिकाणी दिसत आहे आता आणि पूर्ण वेलांच्या खाली झाकलेले फळं, म्हणजे उन्हाचा डागसुद्धा या फळांवर पडण्याची चान्सेस कमी आहे. कारण पानांची साईज जास्त असली तर या ठिकाणी पूर्ण फळे अशी मातीमध्ये पानांखाली झाकून राहतात. तर बघू शकता तुम्ही फळाची क्वालिटी. या अशा पद्धतीनं फळ बनलेलं आहे आणि फक्त 10 दिवस झालेले आहे या प्लॉटला मल्टीप्लायर सोडून. फुलांची संख्यासुद्धा खूप छान आहे आणि फळांचं सेटिंगसुद्धा चांगल्या पद्धतीनं होत आहे. तर म्हणायला हरकत नाही, मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट. धन्यवाद.